प्रत्येक पार्टीचे मोठे नेते आरक्षणाचा सपोर्ट करतात आणि त्याच पार्टीचे छोटे नेते आरक्षणाचा विरोध, ज्यामुळे घडतं हे की लोक आपापसातच भांडत राहतात. काय राजकारणाच्या धुंदीत प्रस्थापित मराठाच गरीब मराठ्यांचा बांध करतोय, कारण बांध करण्याचं काम हे बांधवच करतो. की हा SC STचा मुलगा आहे, याचे मार्क कमी होते तरीही याचा नंबर लागला. आज देशात 1% कमी गव्हर्नमेंट जॉब आहेत, तरीही असं म्हटलं जातं की आरक्षणामुळे बेरोजगारी आहे. आजही पहा, तुम्ही घरात भरपूर वेळा ऐकलं असेल की बाळा कोणासोबतही लग्न कर, पण खालच्या जातीची पळवून आणू नकोस. गव्हर्नमेंट कॉलेजच्या आरक्षित सीटला नाव ठेवणारी ही तीच लोक असतात जी स्वतःच्या मुलांना UK किंवा जर्मनीच्या आरक्षित सीटवर पैसे खर्चून लावण्यात इच्छुक असतात. लक्षात ठेवा, या देशात ज्या दिवशी उच्च जाती जातीवादाविरुद्ध आंदोलन करतील, त्याच दिवशी दलित जाती आरक्षणाविरुद्ध आंदोलन करतील. मराठा असेल, OBC असेल किंवा धनगर, आरक्षण हा एक असा विषय आहे ज्यावर तुम्हाला दर काही दिवसानंतर बातमी पाहायला मिळेल आणि रोज कोणी ना कोणी यावर चर्चा करताना दिसून येत असेल. काही जण म्हणतात आरक्षण हे फक्त आर्थिक स्थिती पाहून दिलं गेलं पाहिजे, काही जण म्हणतात आरक्षण हे बंद केलं गेलं पाहिजे, काही जण म्हणतात की गेली 70 वर्ष झालं आरक्षण आहे तरीही समाजामध्ये बदल घडला नाही, तर याचा काय फायदाच नाहीये. पण मी जे आज तुमच्यासमोर बोलणार आहे ते मे बी तुम्हाला खटकेल, पण हे जे काय मी बोलतोय ते पूर्ण फॅक्ट आणि रिपोर्ट नुसार बोलणार आहे. मी कोणत्याही व्हॉट्सअपच्या फॉरवर्ड केलेल्या मेसेजनुसार बोलणार नाहीये. जर महाराष्ट्रात पाहाल तर नॅशनल सेन्ससच्या रिपोर्टनुसार जी लोकसंख्येची गणना केलेली गेली आहे ती आहे SC 11.8%, ST 9.4%, OBC 33.8%, मराठा 32%. आणि यांना जे आरक्षण दिले गेलंय ते आहे SC 13%, ST 7%, OBC 19%, स्पेशल बॅकवर्ड क्लास 2%, विमुक्त जाती 3%, भटक्या जाती 2.5% आणि धनगर जातींना 3.5%, तर वंजारींना 2%. पूर्वी ओबीसींना आरक्षण नसायचं, पण 1990 साली VP सिंगने आरक्षण चालू करताच ओबीसींना देशात दंगे व्हायला लागले. यामुळे सरकार तर पडलं, पण आरक्षण हे चालूच राहिलं. असं पाहिलं तर आरक्षण हे भेदभाव कमी करण्यासाठी आणलं गेलंय. पण जर तुम्ही कायद्यानुसार जाल तर कायद्यामध्ये तरतूद आहे समान हक्काची. कायद्यामध्ये हे पण लिहिलंय की भेदभाव झाला नाही पाहिजे. पण जर तुम्ही पाहाल आरक्षण हे काही जातींना जास्त, काही जातींना कमी देण्यात गेलं आहे, म्हणजे आरक्षण हे कायद्याविरुद्ध झालं. मग जी गोष्ट स्वतःच भेदभाव आहे ती समाजातला भेदभाव कसा मिटवेल? एक उदाहरण देतो. महिलांना, अपंगांना बसमध्ये, रेल्वेमध्ये सेपरेट जागा असते. याचं कारण समाजातली जी काही कमजोर व्यक्ती आहेत त्यांना समान हक्क भेटावा. पण समानता खरी आहे का? काही ओबीसी नेते मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत. तसं पाहायला गेलं तर लोक ती गोष्ट समजून घेत नाहीत असं नाहीये. ऍक्च्युली ते पूर्णपणे त्याचा विरोधच करत आहेत. कारण ज्यांना आरक्षण भेटलंय त्यांना ते दुसऱ्यांना भेटू द्यावं असं वाटत नाही. तर ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे. तुम्हाला मी आपल्या शरीराच्या उदाहरणावरून सांगतो. जर आपल्या शरीराचा एक हात पूर्णपणे लांब होत आहे किंवा मोठा होत आहे तर आपल्याला कोणी स्वस्त म्हणणार नाहीये, आपल्याला ते अपंग म्हणायला लागतील. या गोष्टीला आपण समजलं पाहिजे. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मागासवर्गीय जातींसोबत काळोकाळ होणाऱ्या भेदभावामुळे जे काही पिढ्या दर पिढ्या त्यांचं शिक्षण आणि त्यांना उच्च सुविधा भेटू शकल्या नाहीयेत, त्याचा समान हक्क भेटण्यासाठी आरक्षण आणलं. बघा, याचं सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला मी. 1902 साली राजश्री शाहू महाराजांनी हे उदाहरण दिलं होतं की 2 घोडे असतात, एक कमजोर घोडा असतो आणि एक ताकदवान घोडा असतो. दोघांसमोर चारा ठेवला जातो, एकच चारा ठेवला जातो, दोघेही खायला लागतात. जो बलवान आहे तो लवकर खातो, पटापट खातो, पण जो कमजोर घोडा आहे तो कमी खाणार आणि तो लवकर खाऊ शकणार नाही. यामुळे काय घडलं तर इथे समानता नाहीये. त्यामुळे जो कमजोर घोडा आहे त्याला वेगळं अन्न चारा देणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ही समानता आहे. घरचे उदाहरण देतो तुम्हाला मी. घरात 2 मुलं आहेत, एक 2 वर्षाचा आहे आणि एक 6 वर्षाचा आहे. तुम्ही त्यांना बाजारात घेऊन जाताय तर दोन्ही मुलं चलू शकणार नाहीत. 6 वर्षाचा चलू शकेल, पण जो 2 वर्षाचा आहे त्याला तुम्हाला कडेला घ्यावं लागेल. पण याचा अर्थ हा होत नाही की तुम्ही 6 वर्षाच्या मुलासोबत भेदभाव केला, त्याला कडेला घेतलं नाही. ऍक्च्युली 2 वर्षाचा मुलगा कमजोर आहे किंवा तो चालू शकत नाही म्हणून त्याला कडेवर घेतलंय. तर इथे पाहायला गेलं तर इथे भेदभाव दिसणार नाही. पण तुम्ही जातींसोबत जर हेच घेतलं की एखाद्या जातीला जर कडेवर घेतलं जातंय तर तुम्हाला तो भेदभाव वाटेल. याहून सोपं उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला आरक्षण का गरजेचं आहे हे समजेल. बघा, एका घरामध्ये 3 मुलं आहेत. त्याचा जो बाप आहे, जर त्या बापाने फक्त 2च मुलांना वस्तू आणून दिल्या किंवा 2च मुलांना वस्तू पुरवत गेला आणि तो एका मुलाला कधीच पुरवल्या नाही, तर घडणार काय की काही काळानंतर जो एक मुलगा आहे ज्याला काही गोष्टी भेटल्या नाहीयेत तो नाराज होईल, भांडायला लागेल, तो त्याच्या वडिलांचा विरोध करायला लागेल. आणि आपल्या समाजातही हेच घडतं. जर एखाद्या जातीला जर आपण त्या गोष्टी पुरवल्या नाहीत किंवा त्यांना समान हक्क भेटले नाहीत तर ते अहिंसेचा पण मार्ग स्वीकारतील. तुम्ही पाहिलं असेल नक्षलवाद वगैरे हे का घडतं? याचमुळे. तुम्ही पाहिलं असेल मणिपूरचं प्रकरण हे का घडलं? याचमुळे. पण आरक्षण ज्याला भेटलं त्याला चांगलं, ज्याला भेटलं नाही तो त्याचा विरोध करतो.
कारण आपण फॅमिलीमध्ये जेव्हा घरात असतो त्यावेळेस हे जे भेदभाव असतो तो समान वाटायला लागतो, समान हक्कासाठी वाटायला लागतो. पण जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा त्या सर्व लोकांना आपण फॅमिली समजत नाहीये आणि म्हणूनच आपण त्याचा विरोध करायला लागतो. बघा, पूर्वीच्या काळी भारतात कास्ट नसायच्या, वर्ण असायचे. ते कोणते कोणते? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. ब्राह्मण पाहाल तर ब्राह्मण हे अभ्यास आणि शिक्षण किंवा पूजापाठ फक्त हेच करायचे. क्षत्रिय पाहिलं तर संरक्षण आणि शासन म्हणजे राजा महाराजा असतील किंवा सैनिक, हे सर्व काही क्षत्रिय करायचे. वैश्य पाहाल तर वैश्य हे धंदे, बिझनेस किंवा व्यवसाय, जमीन जायदाद किंवा सुशिक्षित रोजगार असायचे, ते म्हणजे वैश्य. शूद्र पाहाल तर हे जे सर्व वरची आहेत त्यांची सेवा करणारे, मजदूर किंवा हमाल किंवा शेतात मजदुरी करणारे, हे सर्व शूद्र असायचे. आता या सर्वहून एक वेगळी जात पण होती ज्याला आपण समाजात इन्क्लूड केलंच नव्हतं, ती म्हणजे दलित किंवा अस्पृश्य जात. त्यांचं काम शहराची साफसफाई करणं, माणसांच्या मलमूत्राची सफाई करणं किंवा मेलेल्यांना आग देणं, हे सर्व काम यांचं असायचं. यांना उच्च जातीने कधी आदर दिलाच नाही. शिवण्याचं सोडा तर यांना रस्त्यावरून चालण्याची पण परवानगी नसायची. आजही पहा, तुम्ही घरात भरपूर वेळा ऐकलं असेल की बाळा कोणासोबतही लग्न कर पण खालच्या जातीची पळवून आणू नकोस. म्हणूनच यांना कधी शिक्षण भेटलंच नाही आणि यांच्या पिढ्यानपिढ्या मागे राहिल्या. म्हणजे शिक्षणात पाहायला गेलं तर 1000 वर्ष झालं मोठ्या जातींनाच आरक्षण होतं. या सर्वात आज जर पाहिलं तर हाल एवढे बेकार आहेत की ज्या आरक्षित जागा या दलितांना दिल्या गेलेल्या आहेत त्या आरक्षित जागाही खुल्या राहतात. म्हणजे त्या जागेवर पोहोचण्यासाठी जे शिक्षण घ्यायचे ते शिक्षण घेण्याची पण ऐपत यांची नाहीये. भरपूर वेळा तुम्ही पाहिलं असेल शाळेत ज्या दलितांची जाती असतात त्या मुलांना चिडवलं जातं किंवा त्या मुलांना समान हक्क दिला जात नाही. यामुळे भरपूर सारी मुलं शाळा सोडून देतात. तुम्ही पाहिलं असेल काही वेळा निवडणुकीमध्ये मागासवर्गीय विरुद्ध मागासवर्गीय सीट असते, कारण असं नाही केलं तर मागासवर्गीय जिंकू शकणार नाहीयेत. पैशांच्या जेवावर धमकवून घाबरवून हे नाही जिंकू शकणार. आजकाल आरक्षणाला असं दाखवलं जातं की हा SC ST चा मुलगा आहे, याचे मार्क कमी होते तरीही याचा नंबर लागला. काही जण यांकडे पाहूनच म्हणतात की यांच्या रक्तातच कमी आहे. असणारच ना. गेली हजारो वर्ष आपल्या पूर्वजांनी यांना कसलीच सोयी सुविधा किंवा शिक्षण पुरवू दिलं नाही तर नक्कीच यांच्या रक्तामध्ये कमीच असणार ना. काही जण म्हणतात की ही तर आमच्या पूर्वजांची चुकी आहे तर याची सजा आम्ही का भोगावी. पण हे तेच असतात जे आपल्या पूर्वजांची जमीन जायदाद स्वतःच्या नावावर करत फिरत असतात. आज देशात 1% कमी गव्हर्नमेंट जॉब आहेत, तरीही असं म्हटलं जातं की आरक्षणामुळे बेरोजगारी आहे. गव्हर्नमेंट कॉलेजच्या आरक्षित सीटला नाव ठेवणारी ही तीच लोक असतात जी स्वतःच्या मुलांना UK किंवा जर्मनीच्या आरक्षित सीटवर पैसे खर्चून लावण्यात इच्छुक असतात. 10% इकॉनॉमिकली वीकर सेक्शनसाठी जे आरक्षण आलं होतं, मला पण आरक्षण हे आर्थिकदृष्ट्या दिलं गेलं पाहिजे असंच वाटायचं, पण त्यावेळेस मला पूर्ण माहिती नव्हती. बघा, भारतात आरक्षण कधी गरिबी हटवण्यासाठी आणलंच गेलं नाहीये. आरक्षण हे आणलं गेलंय ते प्रतिनिधित्वासाठी. तुम्ही UPSC MPSC एक्झाम देताना पाहत असाल तर आरक्षणाची बाब ही गरिबीसोबत कधीच जोडली जात नाही. आरक्षण हे पूर्णपणे प्रतिनिधित्वासाठी आणलंय. संविधानातही तेच लिहिलं गेलं आहे. गरिबी हटवण्यासाठी भरपूर साऱ्या स्कीम्स आहेत, सबसिडीज आहेत, मनरेगा, नरेगा, BPL, रॅशन कार्ड. पण गरिबी हटवण्यासाठी आरक्षण हे आणलं गेलं नाहीये. प्रतिनिधित्वावर एक उदाहरण देतो. मायावती जेव्हा CM झाल्या तेव्हा त्यांचा एवढा बोलबाला होता की मागासवर्गीय विरुद्ध बोलताना लोक विचार करायची. त्यांना CM पाहून कितीतरी मागासवर्गीय लोकांना प्रेरणा भेटली असेल आणि प्रतिनिधित्वाचं मुख्य कारण हेच आहे. आणि आरक्षण पण याच प्रतिनिधित्वासाठी आणलं गेलं आहे. बघा, उच्च जातींची लोकसंख्या खूप कमी आहे, पण जी काही मुख्य पदं आहेत किंवा जमीन जायदाद आहे ती सर्वात जास्त यांच्याकडे आहे. जेवढे विशेष अधिकार ब्राह्मण आणि उच्च जातींना भेटत गेले आहेत तेवढेच अधिकार जर मागासवर्गीय आणि दलितांना भेटले तर, उदाहरणार्थ जेवढे विशेष अधिकार पुरुषांना आहेत तेवढेच जर महिलांना दिले गेले तर, मग जातीवरच आरक्षण का? बघा, समाजातनं बहिष्कृत होण्याची भीती ही सर्वात मोठी भीती असते आणि हे तेच समजू शकतात जे समाजातनं बाहेर पडले आहेत. जातीवरून आरक्षण कारण एक वेळ लोक धर्म बदलतील पण जात बदलणार नाहीत. जातीमध्ये लोक एकजूट राहतात आणि आज अशा भरपूर साऱ्या जाती आहेत ज्या मागासलेल्या आहेत आणि त्या जातींना पुढे आणण्यासाठी, त्यांना प्रतिनिधित्व देण्यासाठी आरक्षणाची खूप जास्त गरज आहे. जेव्हा हजारो वर्ष उच्च जातींना सर्व सोयी सुविधा भेटतच गेल्या होत्या तर फक्त 70 वर्षांमध्ये जे मागासवर्गीय लोक आहेत ती कशी सुधारतील बरं? प्रत्येक पार्टीचे मोठे नेते आरक्षणाचा सपोर्ट करतात आणि त्याच पार्टीचे छोटे नेते आरक्षणाचा विरोध. ज्यामुळे घडतं हे की लोक आपापसातच भांडत राहतात. मराठा आरक्षणाचा हा लढा सरकार विरुद्ध कमी, पण प्रस्थापित मराठे विरुद्ध विस्थापित मराठे किंवा गरीब मराठे विरुद्ध श्रीमंत मराठे असा का झाला आहे? काय राजकारणाच्या धुंदीत प्रस्थापित मराठाच गरीब मराठ्यांचा बांध करतोय? कारण बांध करण्याचं काम हे बांधवच करतो. आणि असं काय कारण आहे की ज्यामुळे 1931 नंतर कास्ट सेन्सस रिपोर्ट हा कधीही समोर आणला गेला नाही? म्हणूनच पाहायला गेलं तर आरक्षणाची मागणी ही वाढत चाललेली आहे. महाराष्ट्रातच सोडा तर भारतात भरपूर ठिकाणी तुम्हाला भरपूर साऱ्या जाती हे आरक्षण मागताना दिसून येतात. आरक्षण वाढवणं हे गरजेचं आहे का? बघा, 1931च्या कास्ट सेन्सस रिपोर्ट नुसार महाराष्ट्रात 32% मराठा होते आणि त्यांच्याकडे जमीन जायदादी खूप होत्या. म्हणूनच यांना कधी आरक्षण दिलं गेलं नाही. मग आज एवढी आरक्षणाची मागणी का होत आहे?
कारण भरपूर सारे मराठे हे शेतकरी आहेत आणि नॅशनल सर्वेच्या रिपोर्टनुसार 1960 मध्ये सरासरी 2.63 एकर एवढी शेती प्रत्येकाकडे असायची. पण तेच जर 2003 आणि 2004च्या नॅशनल सर्वे रिपोर्टनुसार पाहाल तर 1.06 एकर एवढीच शेती म्हणजे 60% कमी शेती आज प्रत्येकाकडे राहिली गेली आहे. सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीच्या मते शेतकरी शेती सोडून दुसरं काहीतरी करू इच्छित आहेत. मग पर्याय उरतो शहरी जॉब. शेतकरी बॅकग्राऊंड असल्याने जास्त करून पोलीस आणि आर्मीमध्ये जॉईन होणं यांना पसंत पडतं. शेती सोडण्याचं मुख्य कारण पिकांचे पडलेले भाव, पाण्याच्या व्यवस्थापनाचा अभाव, जमिनीचे तुकडे आणि शासनाचं शेती विभागाकडील दुर्लक्षण. म्हणूनच चांगले शेतकरी पण कर्जात डुबत चालले आहेत. फक्त महाराष्ट्रच नाही तर बाहेरच्या पण राज्यामध्ये तुम्ही पाहाल तर आत्महत्याची संख्या वाढत चालली आहे. पर्यायाने शहरात जाऊन जॉब करावा लागतो, पण भाषेचा अभाव आणि ग्रामीण जीवनामुळे यांना कमी सॅलरीवाले जॉब करावे लागतात, कारण गव्हर्नमेंट जॉब हे अवघड होऊन बसलेत. म्हणूनच आरक्षणाची मागणी ही वाढत चालली आहे. मराठा आरक्षणाची डिमांड 2018ला मान्य झाल्यानंतर इंदिरा स्वामी जजमेंटनुसार 2021ला आरक्षण रद्द करण्यात आलं. मराठ्यांनी 1981 पासून आरक्षणाची मागणी चालू केली होती, जेव्हा अण्णासाहेब पाटील यांनी विरोधात स्वतःचा जीव घेतला होता. पण ते EWS मध्ये आरक्षण मागत होते. आज जातीनिहाय आरक्षणाची मागणी केली जात आहे. तसं पाहिलं तर ऑलरेडी 50% रिझर्वेशन आहे आणि त्याहून जास्त रिझर्वेशन देण्यास बंदी आहे. आता जे वापस मोर्चे किंवा उपोषण होत आहेत ते यासाठी की ओबीसी मध्ये किंवा वेगळं आरक्षण भेटावं. रिअलिटी पाहिली तर महाराष्ट्रात आज ओबीसी 20%, मुस्लिम 13%, ब्राह्मण 3% आणि बाहेरील जी जाती आहेत मारवाडी, शीख, ख्रिश्चन या 10%. असं पाहायला गेलं तर मराठी उरतात 10 ते 12%. म्हणून जे आरक्षण आहे ते व्यवस्थित कास्ट सेन्ससच्या अपडेटेड डाटानुसार करणं खूप गरजेचं आहे. अन्यथा ओबीसी मधील प्रभावशाली समाजाला आरक्षणाचे फायदे भेटत जातील आणि ओबीसी मधील जे काही मागासवर्गीय समाज आहेत ते यातनं वगळले जातील. उदाहरणार्थ फिश पॉट मध्ये एक मोठा मासा आणि एक छोटा मासा ठेवाल तर जो मोठा मासा आहे तो छोटा मासाला खाऊन टाकेल. विचार करत असाल आरक्षण पूर्णपणे संपायला हवं तर त्यासाठी काही गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. पहिलं म्हणजे एकत्र समाज, एकत्र उपक्रम राबवणे, शाळामध्ये दलित आणि उच्च वर्गातील मुलांना एकत्र आणणे, स्पर्धा, कल्चर, सण आणि उत्सव एकत्ररित्या करणे खूप गरजेचे आहे. दुसरं म्हणजे आंतरजातीय विवाह. महात्मा गांधींनी सांगितलं होतं की आरक्षण तेव्हाच थांबेल जेव्हा आंतरजातीय विवाह वाढतील. आज जर पाहिलं तर भारतात फक्त 5.8% विवाह हे आंतरजातीय विवाह असतात. हे आंतरजातीय विवाह वाढण्यासाठी तुम्हाला महिलांना सूट देणं खूप गरजेचं आहे. विचार करा, जर महिलांना लग्नाचा निर्णय घेण्याची सूट दिली तर किमान 30% महिला हे आंतरजातीय विवाह करतील. शेवटचं म्हणजे अॅट्रॉसिटी ऍक्ट. अॅट्रॉसिटी ऍक्टचं पालन आजकाल केलं जात नाही. तुम्ही पाहत असाल अॅट्रॉसिटी ऍक्टचे जे काही केसेस आहेत ती केसेस पोलीस तिथल्या तिथेच दबवून टाकतात किंवा मिटवून टाकतात. हे घडलं नाही पाहिजे. जर तुम्ही त्या केसेस पुढे न्याल तर दलितांबद्दल जो काही भेदभाव होतोय तो कमी व्हायला लागेल. लक्षात ठेवा, या देशात ज्या दिवशी उच्च जाती जातीवादाविरुद्ध आंदोलन करतील त्याच दिवशी दलित जाती आरक्षणाविरुद्ध आंदोलन करतील. आज आरक्षण हा एवढा महत्वाचा मुद्दा आहे. जर मी सिस्टीम मध्ये जाऊन एखाद्या समाजाला आरक्षण देऊ शकलो तर मलाच सोडा, माझ्या पिढ्यानपिढ्याला ते मतदान करत राहतील. पण तेच जर मी एखाद्या समाजाचं आरक्षण हिरावून घेतलं तर मलाच सोडा, माझ्या पिढ्यानपिढ्यालाही तो समाज कधी मतदान करणार नाही. सो तुम्ही विकास कितीही करा त्यालाही ती किंमत नाहीये. म्हणूनच गेल्या 70 वर्षात कोणत्याही नेत्याची हिंमत झाली नाही या आरक्षणाला टच करण्याची.